मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक वेचक बातमीपत्रात आपलं सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. अद्यापही आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग बघूया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध भीक मागो एल्गार, सामाजिक कार्यकर्ते यांचं अनोखं आंदोलन. मेळघाटातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत जेवणातून विषबाधा, विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. नवीन शैक्षणिक नियमाविरोधात बांधकाम कामगारांचा संताप, अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. चंद्रभागेत बुडणाऱ्या 2 वारकऱ्यांना जीवनदान, अकोल्याच्या बचाव पथकाची धाडसी कामगिरी. बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे चॅनल अजिंक्य भारत न्यूज. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. पातूर शहरात आज अनोखे आंदोलन पार पडले असून या अनोख्या आंदोलनाची खमंग चर्चा आज पंचायत समिती कार्यालयात होती. सदरचे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम दिग्रस बुद्रुक येथे झालेल्या भ्रष्टाचार विरोधात आंदोलन सकाळी 11 वाजता सुरू करून कार्यालयामधील कर्मचारी नागरिक यांना यावेळी भीक मागण्यात आली असून सरते शेवटी भीक रक्कम 213 रुपये मदत म्हणून गोळा करण्यात आली. ही रक्कम गट विकास अधिकारी गुजर यांच्या स्वाधीन करण्यात आली असून यावेळी आंदोलनात विजयकुमार ताले यांच्या पोशाखाची चर्चा मात्र परिसरात होती. आंदोलनाच्या दरम्यान पातूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. बुद्रुक येथे झालेल्या अपहारा संदर्भात मी गटविकास अधिकारी महोदयांना वारंवार निवेदन दिले. दिग्रस बुद्रुक येथे झालेल्या 15 वित्त आयोग सामान्य फंड आणि पाणी पुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या अपहारासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी माझी मागणी होती. शिवाय दलित वस्ती येथील आरो प्लांट अख्खा ग्रामसेवक साहेबांनी खाल्ला. सरकारी अधिकारी आहेत म्हणून मी त्यांचंच नाव घेतोय. दलितांवर हा झालेला अन्याय असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरता सुद्धा मी निवेदन दिलं होतं. परंतु मी दिलेल्या निवेदनाच्या कार्यकाळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याच पद्धतीची कारवाई न झाल्यामुळे आज दिनांक 27/7/2026 रोजी पंचायत समिती आवारामध्ये ही भीक मागून जमा झालेली रक्कम तत्कालीन सचिव शिवकुमार सरजेसाहेब यांना आर्थिक अडचण त्यांची म्हणून मदत करण्याचा मी मुटका प्रयत्न केला. भीक मागितली असता 213 रुपये या ठिकाणी जमा झाले आणि ते 213 रुपयाची मनी ऑर्डर सचिव साहेबांना आपण पाठवावी असं मी गटविकास अधिकाऱ्यांना विनंती केली. आणि जर येत्या 7 दिवसात परत त्या ग्रामपंचायतीची चौकशी झाली नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही आणि अपहार झालेली रक्कम जर परत शासन खाती जमा झाली नाही तर पुढच्या सोमवारी मी परत भीक मागून जी काय रक्कम जमा होईल ती परत ग्रामसेवक साहेबांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. अमरावतीच्या मेळघाटमधील टिटंबा, विजुधावडी, सावलीखेडा आणि सुसरदा या 4 शाळेमध्ये तब्बल 24 तासात जेवणातून निवासी आदिवासी आश्रमशाळेमध्ये विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये टिटंबा येथील 70 विद्यार्थ्यांपैकी 66 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 4 विद्यार्थी धारणीमध्ये उपचार घेत आहे. इतर ठिकाणी देखील विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तर टिटंबा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर विलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे. सेंट्रल किचन मधून तब्बल 8 ते 9 आश्रमशाळांना अन्न पुरवठा केला जातो. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. त्यामुळे सेंट्रल किचनचे जेवण सध्या थांबवण्यात आल्याची माहिती आहे. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागातर्फे आश्रमशाळेतील अन्न पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक व पालकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिल्डिंग पेंटर, बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने नवीन शैक्षणिक नियमांच्या निषेधार्थ 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान इमारत व बांधकाम कामगारांसाठीचे जुने शैक्षणिक नियम कायम ठेवून नवीन नियम रद्द करावेत अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. इयत्ता 1ली ते 7वीच्या शैक्षणिक सहाय्य योजनेचे अनुदान दुप्पट करावे. 10वी 12वी साठी 50% प्रोत्साहन अर्थसहाय्य पुन्हा सुरू करावे. तसेच 12वी नंतरच्या सर्व शैक्षणिक करावे योजना कायम ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. बिल्डिंग पेंटर, बांधकाम इतर असंघटित मजूर संघाच्या वतीने आज या ठिकाणी 27 जुलैला 1 दिवसीय धरणे आंदोलन ठेवण्यात आलेले आहे. ते मूळतः
महाराष्ट्र राज्य इमारत कल्याणकारी मंडळाच्या जे 13 जुलै 2026ला जो नवीन शैक्षणिक नियम या ठिकाणी जाहीर केले त्याचा आम्ही निषेध करतो आहे. 1ली ते 7वी 9वी 10वी आणि 12वी नंतरचं जे शिक्षण पाल्यांना मिळणार होतं, जे अर्थसहाय्य मिळणार होतं, ते मंडळाने बंद केलं आणि नवीन कामगार संहितेच्या नावाखाली जी नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे त्याचा कामगार संघटना, कामगार आणि कामगार प्रतिनिधी म्हणून आम्ही पूर्णतः निषेध करतो आहे. नवीन जी योजना आहे की कामगाराचे पाल्य सैनिकी शाळेमध्ये जातील तर त्यांना आर्थिक सहाय्य दिले जाईल आणि कामगाराचे पाल्य जर विदेशात शिकायला जात असतील तर त्यांना दिले जाणार, हे आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणाचा इथे जाहीर निषेध करतो. आषाढी वारी दरम्यान पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात बुडण्याच्या संकटात सापडलेल्या 2 वारकऱ्यांचे प्राण अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने धाडसी आणि तत्पर कारवाई करत वाचविले. सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारीसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या अंतर्गत पिंजर येथील बचाव पथकाची नियुक्ती चंद्रभागा नदीवरील बंधारा पॉइंटवर करण्यात आली होती. त्यामुळे पथकाचे जवान रेस्क्यू साहित्य आणि लाईव्ह रिंगसह घटनास्थळी सज्ज होते. सोमवारी सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास 65 एकर परिसरातील बंधाऱ्याजवळ 2 वारकरी पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडू लागल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांचा आरडाओरडा ऐकताच पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. त्याचवेळी निलेश खंडारे यांनी अचूकपणे लाईव्ह रिंग पाण्यात फेकली. अवघ्या काही मिनिटात नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करत दोन्ही वारकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बचाव करण्यात आलेल्या वारकऱ्यांपैकी एकाचे नाव शिवाजी दामोदर जायले, वय अंदाजे 35, राहणार अकोली जहांगीर, तालुका अकोट, जिल्हा अकोला असे आहे. तर धाडसी बचाव मोहिमेत दीपक सदाफळे यांच्यासह निलेश खंडारे, प्रशांत इंगळे, श्याम घोंगे, विवेक गाडगे, शुभम भोपळे, शरद महल्ले, हर्षल वानखडे, प्रदीप गाडगे, प्रदीप सावंत, अमित जवके यांनी सक्रिय सहभाग घेतला. या यशस्वी रेस्क्यू बाबत बोलताना पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी सांगितले की अवघ्या 6 मिनिटात योग्य नियोजन, संघभावनेच्या जोरावर आम्ही 2 वारकऱ्यांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढू शकलो. हे रेस्क्यू ऑपरेशन आमच्यासाठी कायम स्मरणात राहील. आज मी चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ करत असताना अचानक कपडा विसरला, पाय विसरल्यानंतर मी अचानक पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलो होतो. तेव्हा मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन द्वारा संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव शोध पथकाने माझ्याजवळ रिंग फेकून एक व्यक्ती माझ्याजवळ पोहोचून माझा जीव वाचवला. त्याबद्दल मी माझे मनपूर्वक आभारी आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत पुढील बातम्या. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. विदर्भ ते महाराष्ट्र, वेधक वेचक बातम्या News@7. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आडगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जत्रा हॉटेल परिसरातील स्वागत स्वीट मार्ट मध्ये काम करणाऱ्या नोकराने दुकान मालकाचा विश्वास संपादन करून तब्बल 3,04,000 रुपयाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्वागत स्वीट मार्टचे संचालक शेषराम चौधरी यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित अरविंद गणेश पुरोहित, राहणार राजस्थान, हा नाशिक मधीलच द्वारका परिसरातून तोंडाला रुमाल बांधून पुण्याच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयिताच्या हालचालीवर पोलीस कर्मचारी दादासाहेब वाघ यांना संशय आल्याने त्यांनी पथकाच्या मदतीने त्याला द्वारका परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताकडून 3,04,000 रुपये रोख रक्कम तसेच लेनो कंपनीचा सुमारे 20,000 रुपये किमतीचा लॅपटॉप असा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, प्रभारी निरीक्षक गौतम वाबळे, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत. अजिंक्य भारत न्यूज करिता नाशिक प्रतिनिधी गणेश खराट.
आडगाव पोलीस ठाणेकडे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 303/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305, 316(2), 316(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अरविंद गणेश पुरोहित हा एकूण 3,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल स्वागत स्वीट येथून चोरी करून पळून गेला होता. सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे देण्यात आला होता. आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथकाचे पोलीस हवालदार वाघ, पोलीस हवालदार शेख, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार शिंदे यांचे पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन आडगाव पोलीस ठाणे येथे हजर केले. आडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत वृक्ष दिंडी तसेच ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर फलकाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये जागृती केली. यावेळी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. वारकरी वेशभूषातील विद्यार्थ्यांनी विठू नामाचा गजर करीत भक्तिगीते नृत्य सादर केले. टाळकरी पथकानेही उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी समाधान माळोदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना केळीचे वाटप केले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे आणि सेवकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक संदीप शिंदे यांनी केले, तर यशस्वीतेसाठी शिक्षक सेविकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष फुलमाळी, तर आभार जगिराम पावरा यांनी मानले. अजिंक्य भारत न्यूज करिता नाशिक प्रतिनिधी गणेश खराट. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील हाता गावातील आठवडी बाजार परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने आज मोठी कारवाई सुरू केली. बाजाराच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. याबाबत अतिक्रमण धारकांना वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामपंचायतीने तहसीलदार, उरळ पोलीस ठाणे आणि संबंधित विभागाची परवानगी घेत कारवाईला सुरुवात केली. दरम्यान आज 27 जुलै रोजी कडक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. सरपंच, प्रशासक वैशाली किशोर कुचके, ग्रामसेविका मनीषा देशमुख, तलाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू असून आठवडी बाजार मोकळा करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विदर्भाची दुसरी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री वैष्णवगड येथे आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच पंचक्रोशीसह दूरवरून आलेल्या लाखो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी डॉक्टर पंढरीनाथ माटे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत महापूजा करून भक्तिमय वातावरणात पूजा अर्चा केली. भाविकांना सुरळीत व शिस्तबद्ध दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेचे नियोजन केले होते. प्रत्येक भाविकाला श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सेवाभावी कार्यकर्त्यांनी दिवसभर भाविकांना मार्गदर्शन, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देत नियोजनात मोलाचे योगदान दिले. आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील विविध गावांमधून वारकरी दिंड्या मोठ्या उत्साहात वैष्णवगडावर दाखल झाल्या. टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंगाच्या सुरावटीत आणि ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरीच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. वारकऱ्याच्या पारंपरिक वेशभूषेमुळे आणि नामस्मरणामुळे वैष्णवगडावर पंढरीची अनुभूती निर्माण झाली. दरम्यान आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंदखेड राजा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध भीक मागो एल्गार, सामाजिक कार्यकर्ते यांचं अनोखं आंदोलन. मेळघाटातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत जेवणातून विषबाधा, विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. नवीन शैक्षणिक नियमाविरोधात बांधकाम कामगारांचा संताप, अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. चंद्रभागेत बुडणाऱ्या 2 वारकऱ्यांना जीवनदान, अकोल्याच्या बचाव पथकाची धाडसी कामगिरी. विदर्भ ते महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड सविस्तर बातमीसह वेधक आणि वेचक बघायला विसरू नका. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार.